नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. मी जर तुम्हाला असं सांगितलं की महाराष्ट्र ड्रॅगनच्या सापळ्यातून देशाला बाहेर काढणार आहे, तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. परंतु एक नवा डेटा समोर आलेला आहे आणि या डेटातून असं स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्राकडे एक प्रचंड मोठं घबाड आहे आणि हे घबाड महाराष्ट्राची श्रीमंती वाढवणार आहेच, परंतु देशाला एक नवी दिशा देणार आहे. महाराष्ट्राला एक मोठा खजिना सापडलेला आहे. व्यापार आणि राजकारणाची सरमिसळ झाल्यामुळे जगामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आपण पाहतो. या समस्या निर्माण करणारे दोन प्रमुख देश आहेत. एक तर जागतिक महासत्ता अमेरिका आणि दुसरा देश म्हणजे जागतिक महासत्ता बनण्याचा प्रयत्न करणारा चीन. चीनकडे रेअर अर्थ एलिमेंटचे प्रचंड मोठे साठे आहेत आणि जगाची जी रेअर अर्थ एलिमेंटची आवश्यकता आहे त्यापैकी 90% आवश्यकता एकटा चीन भागवतो. रेअर अर्थ एलिमेंट हा आजच्या काळातला परवलीचा शब्द आहे आणि याची सगळी सूत्र आज तारखेला तरी चीनकडेच आहेत. रेअर अर्थ एलिमेंटचा वापर चीनने एखाद्या शस्त्रासारखा केलेला आहे. जगातल्या अनेक देशांना झुकवलेलं आहे, चेपलेलं आहे. त्यात अमेरिकेचा सुद्धा समावेश आहे. अमेरिकेने जगाच्या विरोधात टेरिफ युद्ध छेडलं, टेरिफचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला आणि या दोन धड्यातून भारत व्यवस्थित शिकलेला आहे. गेल्या 10 वर्षात भारताने सर्व क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न केला. रेअर अर्थ एलिमेंट हे भारतासाठी सुद्धा खूप आवश्यक आहे, कारण मोबाईल पासून क्षेपणास्त्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे रेअर अर्थ एलिमेंट लागतं. आता आपण सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी सुद्धा रेअर अर्थ मिनरल अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी आपण जवळजवळ 17 अब्ज रुपयांचं रेअर अर्थ जगभरातून आयात करतो आणि त्यापैकी 90% वाटा एकट्या चीनचा आहे. आणि हे जे परावलंबित्व आहे, चीनवर जे अवलंबित्व आहे, ते संपवण्याचं काम एकटा महाराष्ट्र करू शकतो. कारण ताज्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये जे रेअर अर्थचे साठे आहेत त्याच्यापैकी 41% साठे फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. पृथ्वीच्या पोटामध्ये 17 अशी दुर्मिळ खनिजे आहेत की जी अत्यंत उपयुक्त आहेत. तुमचा मोबाईल असो, कॉम्प्युटर असो, तुमची संरक्षण सामग्री असो, तुमचं ईव्ही असो, तुमचं सोलार असो किंवा सेमीकंडक्टरच्या चिप असो, प्रत्येक ठिकाणी ही रेअर अर्थ एलिमेंट तुम्हाला लागतात. आपल्याला जर एआयच्या क्षेत्रामध्ये भरारी घ्यायची असेल, आपल्याला जर सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये मोठा निर्माता बनायचं असेल, तर आपल्याला रेअर अर्थ मिनरलची प्रचंड मोठ्या प्रमाणात आवश्यकता भविष्यामध्ये सुद्धा लागणार. आणि आपलं अवलंबित्व चीनवर एवढं आहे की चीन आपला हात पिरगळू शकतो. जसा चीनने काही काळापूर्वी अमेरिकेचा हात पिरगळला होता आणि अमेरिकेचे आणि चीनचे जे संबंध आहेत ते याच मुद्द्यामुळे ताणले गेले होते. चीनवरचं अवलंबित्व धोकादायक आहे, हे भारत सरकारला ठाऊक आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी भारत सरकार विविध पर्यायांचा विचार करतोय. इंडियन ब्युरो ऑफ माइन्सने अलीकडे एक महत्वाची आकडेवारी जाहीर केली. ही आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे, देशासाठी अत्यंत दिलासादायक आहे. देशभरामध्ये रेअर अर्थ एलिमेंटचे जवळजवळ 29 लाख मेट्रिक टनचे साठे आहेत आणि याच्यापैकी 41% साठे एकट्या महाराष्ट्रामध्ये एकवटलेले आहेत. ते सुद्धा महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतामध्ये, जो विदर्भ प्रांत महाराष्ट्रामध्ये मागास म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातले साठे जवळजवळ 12 लाख मेट्रिक टन इतके प्रचंड आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या खावलापूरमध्ये यापैकी एक खाण कोल इंडिया या सरकारी कंपनीने ताब्यात घेतलेली आहे आणि इथे उत्खननासाठी या कंपनीने 5 वर्षाचा परवाना सुद्धा घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे की जे साठे देशभरामध्ये आहेत ते फक्त कागदावर नाही आहेत. ते साठे ताब्यात घेण्यासाठी, त्या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी, खाणकाम करण्यासाठी अनेक खासगी आणि सरकारी कंपन्या पुढे येत आहेत आणि या खाणीतून रेअर अर्थ एलिमेंट बाहेर काढण्यासाठी काम सुरू करतायत. देशात जे रेअर अर्थ एलिमेंटचे साठे आहेत, असे साठे असलेल्या राज्यांची संख्या फार नाहीये. फक्त 11 राज्यांमध्ये अशा प्रकारचे साठे आहेत. महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्रामध्ये 12 लाख मेट्रिक टनचे साठे आहेत. महाराष्ट्राच्या पाठोपाठ नंबर लावलाय गुजरातने. गुजरातमध्ये सुद्धा साधारण 11 लाख मेट्रिक टनचे साठे आहेत. अन्य जी 9 राज्य आहेत त्या 9 राज्यांमध्ये सगळ्यात खाली आहे झारखंड. ते राज्य जे खनिज संपत्तीबद्दल देशभरामध्ये प्रसिद्ध आहे, म्हणजे जिथे सर्वाधिक खनिज संपत्ती सापडते, त्या राज्यामध्ये रेअर अर्थ एलिमेंटचे साठे मात्र अत्यंत कमी आहेत. आणि अन्य जी राज्य आहेत त्याच्यामध्ये ईशान्य भारतातील राज्यांचा सर्वाधिक भरणा आहे. गेल्या 10-11 वर्षामध्ये आपण जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी जबरदस्त प्रयत्न करतोय. मग संरक्षण सामुग्री असो, सोलार असो, ईव्ही असो, इलेक्ट्रॉनिक्सचं सामान असो किंवा सेमीकंडक्टर चिप असो, प्रत्येक ठिकाणी आपण एक अंगदाचं पाऊल टाकलेलं दिसतं. या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाची गरज असते रेअर अर्थ एलिमेंट, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सेमीकंडक्टरच्या चिप लागतात. या चिपची निर्मिती रेअर अर्थ मिनरल शिवाय, रेअर अर्थ एलिमेंट शिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे रेअर अर्थची आयात आपण दरवर्षी चढत्या भागणीने करतो आहोत. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आपण जवळजवळ 53,700 मेट्रिक टन रेअर अर्थ एलिमेंटची आयात केली होती आणि त्यापैकी 90% वाटा होता एकट्या चीनचा
48,300 मेट्रिक टन रेअर अर्थ एलिमेंट आपण एकट्या चीनकडून आयात केले होते आणि त्याच्या आधी म्हणजे एकूण जी आपण आयात केली त्याच्या आधी आपण जो खर्च केला होता तो होता 17.44 अब्ज रुपये. रेअर अर्थच्या प्रांतामध्ये आपलं जे चीनवर अवलंबित्व आहे ते किती भयंकर ठरू शकतं हे लक्षात घ्या. आपला चीन बरोबर संघर्ष झाला गलवानमध्ये, आपला संघर्ष झाला डोकलाममध्ये आणि पुन्हा हा संघर्ष उफाळून येऊ शकतो. कारण चीन आणि भारतामध्ये प्रचंड मोठा सीमावाद आहे. चीनचं आपल्या भूमीवर लक्ष आहे, चीनचं लक्ष अरुणाचलवर आहे, चीनचं लक्ष लडाखवर आहे आणि चीन हा अत्यंत उपद्रवी देश आहे. सतत सीमेवर तो काही ना काहीतरी उपद्रव निर्माण करत असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृपेमुळे हा जो दोन देशातला तणाव होता तो काही प्रमाणामध्ये कमी झाला आणि ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेच्या विरोधात हे दोन देश गेल्या काही काळामध्ये जवळ आलेले दिसतात. परंतु चीनची मानसिकता लक्षात घेऊन सीमेबाबत जो संघर्ष आहे तो कधी उफाळून येऊ शकतो आणि भविष्यामध्ये जर असा संघर्ष उफाळून आला तर चीन रेअर अर्थचा वापर एखाद्या शस्त्रासारखा भारताच्या विरोधात करणार नाही याची कोणतीही हमी नाहीये, किंबहुना तो करेलच. आणि हे जे दुष्टचक्र आहे त्याच्यातून मार्ग काढण्याचा आशेचा किरण भारताला दिसतोय आणि तो आशेचा किरण महाराष्ट्रातून येतोय. महाराष्ट्राचा जर राजकीय इतिहास पाहिला तर या राज्यावर सर्वाधिक काळ राज्य केले काँग्रेसने. काँग्रेसने या राज्याला अनेक मुख्यमंत्री दिले, परंतु जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती तेव्हा तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी विकासाची गंगा फक्त आपल्या प्रभाव क्षेत्रापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो, हे जे प्रांत आहेत ते त्यांच्या काळामध्ये अत्यंत उपेक्षित राहिले, दुर्लक्षित राहिले, मागास राहिले. अशातला भाग नव्हता की या प्रांतांकडे स्वतःची क्षमता नव्हती. विदर्भाकडे खनिज संपत्ती आहे, जंगल संपत्ती आहे, कोकणाकडे सौंदर्य आहे, कोकणामध्ये पर्यटन, मासेमारी, बंदरे हे सगळे जे व्यवसाय आहेत त्यांचा विकास करता आला असता, परंतु काँग्रेसच्या सरकारने हे कधीही केलेलं नाहीये. परंतु जे इतिहासामध्ये घडलं नाही ते आता घडताना दिसतंय. विदर्भाची जी श्रीमंती आहे ती खनिज संपत्तीमुळे आहे आणि या खनिज संपत्तीचं उत्खनन व्हावं, त्याचा लाभ विदर्भाला व्हावा, पर्यायाने महाराष्ट्राला व्हावा, देशाला व्हावा, या दिशेने आता प्रयत्न सुरू आहेत. गडचिरोलीचं उदाहरण देता येईल. एकेकाळी हा जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जायचा. इथून ज्या बातम्या यायच्या त्या अपहरणाच्या बातम्या यायच्या, घातपाताच्या बातम्या यायच्या. या जिल्ह्याबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा चर्चा व्हायची बेरोजगारीची, गरिबीची आणि या जिल्ह्याच्या अविकासाची. परंतु हे चित्र आता पूर्णपणे बदलत आहे. गडचिरोली जिल्हा हा देशातल्या पोलाद निर्मितीचे महत्वाचं केंद्र बनलेला आहे. हा जिल्हा आता ग्रीन स्टीलसाठी ओळखला जातोय. रेअर अर्थची जी पुरवठा साखळी आहे ती खंडित होऊ नये आणि रेअर अर्थचा वापर करून भारताला कोणी खिंडीत गाडू नये, ब्लॅकमेल करू नये, याच्याआधी मोदी सरकार गेली अनेक वर्ष प्रयत्न करताना दिसत आहे. जगभरामध्ये याच्याआधी प्रयत्न होत आहेत. अमेरिकेच्या पुढाकाराने एक पॅक्स सिलिका नावाचा गट स्थापन करण्यात आला. या गटामध्ये जगभरातील 54 देशांचा समावेश आहे. हा गट स्थापन करण्याचे कारण म्हणजे AI तंत्रज्ञान आणि रेअर अर्थ यांच्या देवाणघेवाणीमध्ये कोणतीही समस्या निर्माण होऊ नये आणि पुरवठा साखळी सुरळीत सुरू राहावी. अलीकडेच अमेरिकेमध्ये या गटाची एक बैठक झाली. या बैठकीचे निमंत्रण भारताला सुद्धा होतं. भारताकडून या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर गेले होते. हा गट भविष्यामध्ये चीनला शह देण्याचं काम करू शकतो, परंतु एक समस्या आहे. या गटाचं नेतृत्व अमेरिकेकडे आहे आणि अमेरिकेचं नेतृत्व डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या सनकी माणसाच्या हातात आहे. त्याच्यामुळे या गटात असून सुद्धा भारताला चेपण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होऊ शकतो. त्या दृष्टीने भारत अन्य पर्यायांचा विचार करतोय आणि महाराष्ट्राने या प्रयत्नांसाठी एक खूपच चांगली बातमी दिलेली आहे. इंडियन ब्युरो ऑफ माइनच्या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली की भारताकडे रेअर अर्थचे पुरेसे साठे आहेत, परंतु इथे समस्या संपत नाहीये. ते साठे खाणीमध्ये आहेत, ते साठे तुम्हाला बाहेर काढावे लागतील, त्याच्यावर तुम्हाला प्रक्रिया करावी लागेल, म्हणजे शुद्धीकरण करावं लागेल. आज शुद्धीकरणाचं जे तंत्रज्ञान आहे ते भारताकडे नाहीये. भारत हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. या तंत्रज्ञानावर कमांड आहे चीनची आणि युरोपातल्या काही मोजक्या देशांची. त्यामुळे भारताने हे लक्षात घेतलं की एका बाजूला चीन आहे, दुसऱ्या बाजूला अमेरिका आहे पॅक्स सिलिकाच्या माध्यमातून, आणि ही जी दोन्ही भूत आहेत ती कधी आपल्या मानगुडीवर बसू शकतात. मोदींना ही कल्पना होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही कल्पना होती, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी एक तिसरा पर्याय मैदानात उतरवला आणि तो तिसरा पर्याय म्हणजे ब्राझील. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा भारतामध्ये आले होते. त्यांच्या भारत भेटीच्या दरम्यान अनेक महत्वाचे करार झाले. ब्राझील हा अत्यंत महत्वपूर्ण देश आहे. चीन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश ज्याच्याकडे रेअर अर्थचे भरपूर साठे आहेत. निओबियम हे रेअर अर्थ ब्राझीलकडे विपुल प्रमाणामध्ये आहे आणि तुम्ही असं म्हणू शकता की ब्राझीलकडे या रेअर अर्थची जवळजवळ मोनोपोली आहे. हे अत्यंत महत्वाचं असं रेअर अर्थ एलिमेंट आहे ज्याची मोनोपोली ब्राझीलकडे आहे आणि ब्राझील आणि भारताची आता मैत्री झालेली आहे. राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप घट्ट संबंध आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृपेमुळे हे दोन देश जवळ आलेले आहेत. मोदी आणि लुला द सिल्वा यांच्यामध्ये एक चांगलं इक्वेशन निर्माण झालेलं आहे, समीकरण निर्माण झालेलं आहे. या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची कधीही कमी नव्हती, परंतु जिथे नैसर्गिक साधन संपत्ती आहे अशी सगळी राज्य बघा, इथे नक्षलवादाचा विळखा बसलेला दिसतो. आणि हा विळखा मोडून काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेली काही वर्ष सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांनी डेडलाईन दिली होती 31 मार्च 2026 ची. ही डेडलाईन आता खूप जवळ आलेली आहे, म्हणजे फक्त आता महिन्याभराचा अवकाश आहे. या डेडलाईन पर्यंत देशातला सगळा नक्षलवाद संपवण्याचा पण अमित शहानी केला होता. त्यांनी देशवासियांना शब्द दिला होता की 31 मार्च 2026 पर्यंत देशातला सगळा नक्षलवाद मी संपुष्टात आणेन, नक्षलवादाचा बिमोड करेन. आणि त्यांनी जे म्हटलं त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. या देशामध्ये नक्षलवादाचा जो प्रभाव आहे तो आता न्यूनतम पातळीवर पोहोचलेला आहे. नक्षलवादी काय करायचे, तुमच्याकडे साधन आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, तुमच्याकडे खाणी आहे, तुमच्याकडे जंगल संपत्ती आहे, परंतु या जंगल संपत्तीचा लाभ ना स्थानिक लोकांना व्हावा ना देशाला व्हावा, असा या नक्षलवाद्यांचा प्रयत्न होता. एखादा नाग खजिन्यावर जसं फाणा काढून बसलेला असतो तसंही नक्षलवादी देशाच्या जंगल संपत्तीवर, देशाच्या खाण संपत्तीवर अक्षरशः फाणा काढून बसले होते. आणि त्यांच्यामुळे विकासाची गंगा या क्षेत्रापर्यंत कधी पोचतच नव्हती. अमित शहानी हे आव्हान यशस्वीपणे पेललेलं दिसतं. देशातले अनेक जिल्हे त्यांनी नक्षलमुक्त केलेले आहेत. उरले सुरले जे आहेत ते 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त होतील. आणि हे जिल्हे नक्षलमुक्त झाल्यानंतर इथे विकासाची गंगा खऱ्या अर्थाने येईल. गडचिरोलीचा जसा कायापालट झाला तसा कायापालट या सगळ्या जिल्ह्यांचा होईल अशी अपेक्षा बाळगायला या क्षणी तरी काही हरकत नाहीये. परंतु देशाचं जर तुम्हाला भलं करायचं असेल, देशामध्ये जर तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्हाला या साधन संपत्तीची गरज आहे. आणि या साधन संपत्तीचा जर तुम्हाला देशासाठी उपयोग करायचा असेल तर तुम्हाला आधी नक्षलवाद मोडून काढला पाहिजे. हे या सरकारला माहिती होतं. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला उद्योगधंदा वाढवायचा असेल तर तिथे सगळ्यात पहिली आवश्यकता कसली असते, सगळ्यात पहिली आवश्यकता असते तिथे कायदा आणि सुव्यवस्था असण्याची. उत्तर प्रदेशचं उदाहरण घेता येईल. उत्तर प्रदेश हे कायदा सुव्यवस्था बिघडलेलं राज्य होतं, त्यामुळे कोणताही उद्योग या राज्यामध्ये जात नव्हता. पश्चिम बंगाल दुसरं मोठं उदाहरण आहे. परंतु योगी आदित्यनाथ यांच्यासारखा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला लाभला आणि तिथे अशी परिस्थिती निर्माण झाली की एखादी मुलगी सुद्धा रात्री 12 वाजता बाहेर फिरत असेल तर ती सुद्धा सुरक्षित घरी येऊ शकेल. आणि त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आलेले आहेत. मोदी सरकारला हे माहिती आहे की जोपर्यंत कायदा सुव्यवस्था तुम्ही उत्तम ठेवत नाही तोपर्यंत उद्योग येऊ शकत नाही. नक्षलवाद हा कायदा सुव्यवस्थेच्या समोरचा सगळ्यात मोठा आणि जटिल प्रश्न होता. हा प्रश्न सोडवण्यामध्ये मोदी सरकारला बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आणि त्यामुळे रेअर अर्थची जी समस्या आहे ती सुटायला एका प्रकारे मदत झालेली आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नक्षलवादाचा प्रभाव ओसरला तिथे तिथे आता फक्त सरकारी कंपन्या नाही, खासगी कंपन्या सुद्धा पुढे येत आहेत आणि इथे आपले उद्योगधंदे निर्माण करत आहेत. हे उद्योगधंदे खाणीशी संबंधित आहेत, हे उद्योगधंदे जंगल संपत्तीशी संबंधित आहेत. त्यामुळे एकूणच या क्षेत्रांचा विकास होताना दिसतोय. कोल इंडिया सारखी कंपनी या क्षेत्रामध्ये आता आत्मविश्वासाने काम करते आहे. अनेक खासगी कंपन्या काम करत आहेत. बरं, कोल इंडिया जी आहे ती फक्त भारतात काम करत नाहीये, जगातल्या अनेक देशांमध्ये कोल इंडिया काम करते. ब्राझील, चिली, पेरू हे जे दक्षिण अमेरिकेतले देश आहेत त्या देशांमध्ये भारतीय कंपन्या कामाला लागलेल्या आहेत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये सुद्धा भारतीय कंपन्यांनी आपली नजर रोखलेली आहे. त्यामुळे रेअर अर्थचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी भारत फक्त भारतात नाही तर जागतिक पातळीवर काम करताना दिसतोय. रेअर अर्थच्या प्रांतामध्ये आपल्यासमोर दोन महत्वाच्या समस्या होत्या. एक समस्या होती कच्च्या मालाची म्हणजे खनिजाची, आणि दुसरी समस्या होती तंत्रज्ञानाची. आता देशभरामध्ये जे रेअर अर्थचे साठे सापडलेले आहेत, ब्राझील सारख्या देशांबरोबर आपण जी हातमिळवणी केलेली आहे, त्यामुळे कच्च्या मालाची जी समस्या आहे ती जवळजवळ आपण सोडवलेली आहे. चीन आज तरी आपल्या बऱ्यापैकी जवळ आहे, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भीतीमुळे का होईना, परंतु चीन भारताशी जरा नमून आणि दबून वागतोय. त्यामुळे चीनकडून सुद्धा जो आपण माल आयात करत होतो तो माल येत राहणार. दुसरी समस्या तंत्रज्ञानाची. चीन काय आपल्याला तंत्रज्ञान देणार नाहीये. हे तंत्रज्ञान आज चीनकडे आहे आणि चीन बरोबर काही मूठभर देशांकडे. पॅक सिलिका या गटामध्ये जे देश सामील आहेत त्याच्यापैकी काही देशांकडे हे तंत्रज्ञान आहे. आणि पॅक सिलिका या गटामध्ये सहभागी झाल्यामुळे भारताला या तंत्रज्ञानाचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. आणि या सगळ्या ज्या घडामोडी रेअर अर्थच्या प्रांतामध्ये घडत आहेत आणि त्या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी निश्चितपणे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये जी रेअर अर्थ आहेत ती महाराष्ट्राची श्रीमंती वाढवणार आहेत आणि देशाला एक दिशा देण्याचं काम करणार आहेत. उद्योगाच्या प्रांतामध्ये महाराष्ट्र आघाडीवर होताच, आता खनिजांच्या प्रांतामध्ये सुद्धा महाराष्ट्र आघाडी घेईल अशा प्रकारचे चित्र निर्माण झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदर्भासारखा एखादा प्रांत ज्याची चर्चा मागास प्रांत म्हणून देशभरामध्ये व्हायची
त्या विदर्भाचं भाग्य आता निश्चितपणे बदलणार आहे. विदर्भाचं भाग्य फळफळणार आहे. विदर्भाला श्रीमंती येणार आहे ही बाब आता या साठ्यांच्या आकडेवारीवरून अगदी स्पष्टपणे समोर येते. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.